राजकारणात परसेप्शन वर्सेस रियालिटी हा खेळ नेहमीच सुरू असतो। एखाद्या व्यक्तीबद्दल परसेप्शन रंगवलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जातात, नरेटिव्ह सेट केलं जातं, पण रियालिटी फार वेगळी असते। आम्ही देवेंजींना इतक्या वर्षापासून पाहतोय, त्यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी जे काम केलंय, मला नाही वाटत की अलीकडच्या काळातील कुठलाही नेता किंवा अलीकडच्या काळातील जे महत्त्वाच्या पदावर असेल त्यांच्या एवढं काम कोणी केलं। ओबीसींसाठी मंत्रालय महाराष्ट्रात आणण्याचं काम देवेंजींच्याच कार्यकाळात झालं, जेव्हा ते मुख्यमंत्री होते। सातत्याने ही मागणी होत होती की ओबीसी करता एक वेगळं मंत्रालय असलं पाहिजे। ओबीसीच्या ज्या योजना आहेत त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक न्याय मंत्रालय हे लक्ष देऊ शकत नाही, त्याचा फोकस तो राहत नाही, अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने होत होती। आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने आज एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। ज्या पद्धतीने ओबीसींचे विषय हाताळले जायचे त्यामध्ये पण आमूलाग्र बदल देवेंजींच्या काळात आला आणि देवेंजींनी मग ते हॉस्टेलचे विषय असतील, आत्ताच 2 दिवसापूर्वी देवेंजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचं लोकार्पण केलं। आज एकाच दिवशी 52 हॉस्टेलचं उद्घाटन हे आम्ही करतो आहोत। यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिकण्याकरता एक हक्काचं स्थान मिळणार आहे। तर देवेंजींचा जो दृष्टिकोन आहे ओबीसींच्या कल्याणासाठी तो मला असं वाटतं अधिक व्यापक आहे आणि ओबीसींच्या कल्याणासाठी झटणारा नेता म्हणून